लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। 4-5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं रविवारपासून पुन्हा नाशिक शहरात हजेरी लावली। सोमवारी किरकोळ स्वरूपात पाऊस पडल्यानंतर मंगळवारी दिवसभर आणि रात्री ढगांच्या गडगडाटासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतच होत्या। तर काल बुधवारी देखील दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला, तर रात्रीच्या सुमारास देखील अनेक भागात पावसानं हजेरी लावलेली होती। दरम्यान नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणामधून पुन्हा एकदा गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे। नाशिक जिल्ह्यातील कोणत्या धरणातून किती प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यावर एक नजर टाकूयात। दारणा धरणातून 3612 क्युसेक वेगानं पाण्याच्या विसर्गाला सुरुवात करण्यात आलेली आहे, तर कादवा धरणातून 6640 क्युसेक वेगानं पाणी विसर्ग होतोय। भाम धरणातून 560 क्युसेकनं विसर्ग चालू आहे, तर वालदेवी धरणातून 30 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आळंदी धरणातून 30 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला आहे। भावली धरणातून 135, गंगापूर धरणातून 553 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। तर सध्या होळकर ब्रिज खालून 1100 क्युसेक वेगानं पाणी गोदापात्रात झेप घेत आहे। वाघाड धरणातून 178, वाकी धरणातून 464, कश्यपी धरणातून 640 आणि करंजवर धरणातून 301 क्युसेक वेगानं पाणी पुरवठा केला जातो आहे। तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 12093 क्युसेक वेगानं पाणी विसर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे। दरम्यान गोदापात्राकडे पाणी झेपावत असून गोदापात्रात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर शहरात तसेच धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।